तर भाजपकडून उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झालेली अत्यंत महत्त्वाची बातमी। उदयनराजेंना साताऱ्यामधून उमेदवारी भाजपने जाहीर केलेली आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे अशी थेट लढत आता पाहायला मिळेल। शशिकांत शिंदे हे बद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच, हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं। आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्वधर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली, तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष, साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय। आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले। तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली। तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं। अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा हल्ला नाही। हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं। कसं आहे की कोण काय बोलतं, कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं, स्वाभाविक आहे। प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी। पण एकंदरीत आत्ताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात, या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांचं अजितदादा, त्यानंतर एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना, रासप वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना